नमस्कार मित्रांनो, मी गणेश लकडे या युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही थंबनेल मध्ये वगैरे पाहिलंच असेल की काय विषय नक्की. तर आज थोडा वेगळा विषय आहे. तर मी आता रोज रील बघतो. आज रील बघत असताना एक रील समोर आली. त्यामध्ये असं दिसलं की काही लोक धनगर समाजातील लोकांना मारहाण करतात. त्याचबरोबर थोड्या वेळातच मला एका ग्रुपवरती सुद्धा व्हिडिओ आलं. त्यानंतर मी थोडी माहिती घेतली असं नक्की काय विषय आहे. तर मी डायरेक्ट ज्यांना हाणमार झाली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. तर ते जवळपासचेच आमच्या पाहुण्यातील निघाले. तर हा विषय आहे करमाळ्यातील घडलेल्या घटनेशी. तर विषय असा झाला की या धनगर समाजाची लोक आपले बकरी घेऊन चारण्यासाठी गेले असता तर या कुटुंबातील बकरी चालली होती आणि काही 2-3 बकरी रोड सोडून खाली गेली आणि मोकळ्या रानामध्ये गेली. असं नाही की काय रानामध्ये होतं. तर रानामध्ये गेल्या असता तिथं काही लोकांनी शिवीगाळ केली आणि तो मुलगा ती बकरी हाणण्यासाठी गेला असता त्याला मारण्यातही आले आणि त्या मारण्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा हातही मोडला. त्यानंतर तो आपल्या मध्य कुटुंब आणि पालवे कुटुंब हे दोन्ही एकत्र असतात. तर त्यांच्या जवळ गेले. त्यांनी विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे मुलांकडे आणि त्या लोकांकडे गेले असता त्यांनाही मारहाण केली. असं नाही की आमची चूक झाली असं काही मान्य न करता त्यांना मारहाण करून एका लेडीजला तर काठीने मारून तिच्या डोक्यामध्ये बरंचसं लागलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. परंतु आजही समाजामध्ये अशी काही लोक आहेत जे त्यांचं त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त पुढे यायचं, काहीतरी चुकीच्या गोष्टी घडवायच्या आणि समाजामध्ये वाद लावायचा. तर माझी एकच विनंती आहे की ज्या धनगर समाजातील लोकांना हाणमार करण्यात आलेले आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे कोणी हे काय केलं आहे तर त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. आता त्यांना कॉल झालेला आहे, ते हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलेले आहेत. तर पुढील काय अपडेट जर मिळाली मला तर तुम्हाला मी लवकर सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल नक्की विषय काय आहे, याबद्दल तुमचं म्हणणं काय? पाटलाला फोन लावलाय का? पाल मात्र हल्लेला का ऐकतात आयो देवा पाटलाला फोन जाऊ नका तुम्ही अजिबात. थांबा जरा, जाऊ नका आम्हाला. तर कलम 115 नुसार सहमतीशिवाय दुखापत करणे आणि कलम 118 नुसार जीव घेण्याचा शस्त्राने प्रयत्न करणे यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई अशी करावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही त्यांना शिक्षा द्याल अशी आमच्या धनगर समाजाकडून मी प्रशासनाला व सोलापूर पोलीस स्टेशन यांना विनंती करतो की दोषींना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद.